आवाज. आणि केवळ ख्रिस्ती लोक नाहीत, तर नवीन वर्षाचं स्वागत करायला सर्व लोक उत्सुक आहेत. तर मला तुम्हाला विचारू दे की का बरं असं सगळे उत्सुक असतील नवीन वर्षाचं स्वागत करायला? तुम्हाला काय वाटतं? काय असं आहे की नवीन वर्षामध्ये की त्याला खूप स्वागत करायचं होतं नवीन वर्षाचं? काय वाटतं तुम्हाला? आमचा गडी फार खुश होता काल, म्हणजे आज पण नवीन वर्षाचं स्वागत कालपासून म्हणजे त्याचं चालू आहे की नवीन वर्ष आलेलं आहे. नवीन वर्ष तो त्या टॅबमध्ये पण नवीन वर्ष आलेलं आहे 2026 असं. तर का असं वाटतं की नवीन वर्षाचं असं एवढं जंगी स्वागत व्हावं असं का वाटतं तुम्हाला? किंवा सर्व लोक का करत असतील असं वाटतं? एनी थॉट्स अबाउट इट? नवीन वर्ष आलं, सगळे एकदम खुश आनंदी. आणि तुम्ही बघितलं असेल की 30 तारखेपासूनच गोवा फुल एकदम गर्दी भरलेली आहे, दारू वगैरे पिऊन सगळे. आणि काल मी खूप म्हणजे तिथून निघतात तुम्ही जर नोट केलं असेल तर मला माहिती आहे तुम्ही कसं करता. आपलं कॅरज झाले नाही, आपण निघालो आणि निघाल्यानंतर लोकांच्या हातांमध्ये आपण काळ्या थैल्या बघत होतो आणि त्या काळ्या थैल्यांमध्ये लांब लांब काळ्या थैल्या होत्या आणि बॉटल्स वाजू नयेत असा त्यांचा प्रयत्न होता. आणि एकमेकांना खुनवा खुनवी चालू होती वगैरे असं करत. आणि सगळे एकदम म्हणजे खुश आहेत. आणि असं काहीतरी दारू वगैरे पिऊन स्वतःला असं म्हणजे तल्लीन होऊन नवीन वर्षामध्ये आम्हाला जायचंय. काही लोक शुद्धीत जात आहेत, काही लोक बेशुद्धी अवस्थेत जात आहेत. आणि का असा एवढा आनंद असेल वाटतं तुम्हाला? त्यांना फक्त कारण पाहिजे. बाहेरच्या लोकांना आपल्याला काय हवंय? कारण पाहिजे की नको? आपण बाहेरच्या लोकांना बॉटल. ओके, असं एक आहे, आनंद आहे. पण काय आनंदाचं रिझन काय आहे? कुणी सांभाळलं म्हणजे असं वाटतं? त्यांना माहित नाही कुणी सांभाळलं. पण अजून काय आनंद असेल? फटाके वगैरे फुटलेले आहेत, जोर जोरात आनंद उत्सव चालू आहे. या वर्षी जगलो. हो, 2025 जगलेलो आहे. आता 26 मध्ये जात आहे. जगलो म्हणून फटाके फोडलेले आहेत. पुढचं माहित नाहीये असं काहीतरी. अजून काही रिझन तुम्हाला वाटतं? त्यांच्यामध्ये पहिला दिवस जर आनंदात जातोय तर पुढचाही वर्ष त्यांचं हे थॉट कदाचित आहे की नवीन वर्षामध्ये स्वागत सुरुवात आम्ही कशी फटाके फोडून आनंदानं करतो. आणि फटाके फोडण्याचं हे चिन्ह आहे की जेव्हा मनुष्याला आनंद होतो, काहीतरी फटाके वगैरे फोडून आनंद साजरा करणं हे आहे. आणि नवीन वर्षात स्वागत आनंदानं करायचं आहे तर फटाके फोडून वगैरे आनंद साजरा केला जातो. म्हणजे बर्थडेला पण फटाके फोडले जातात, त्याने आनंद साजरा आम्ही करत आहोत यासाठी नवीन वर्षामध्ये पदार्पण होत आहे. बरोबर आहे, असाच आनंद साजरा होत आहे. आणि काल तुम्ही मग अजून एक नोट केला असेल की 12 वाजल्यानंतर लोकांना मेसेजेस चालू झाले. इव्हन आपल्या चर्चा ग्रुपवर पण हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर सगळं चालू झालेलं आहे. म्हणजे इनफॅक्ट 12 वाजल्या चालू झालं आणि तिथं आपण कॅरल गात होतो त्याच ठिकाणी मला मेसेजेस यायला चालू झाले हॅपी न्यू इयरचे. आणि झालं गेलं विसरून जावा आणि देवबाप चांगला आहे वगैरे असे काहीतरी ते फॉरवर्डेड मेसेज असतात, ते मेसेजेस येऊ लागले. म्हणजे 12 ते 11 वाजल्यापासून चालू झालं आणि 12 वाजता पण चालू झालेलं आहे. आणि असंच एक नवरा बायको आहे. आणि हे जे नवरा बायको आहेत ते एकमेकाला 12 वाजलेले आहेत आणि एकमेकाला 12 वाजता बरोबर एकमेकाला हातात हात घालतात, हॅपी न्यू इयर करतात. आणि दोघं फार आनंदी आहेत की त्याला हॅपी न्यू इयर. 12 वाजून 1 मिनिट झाला, लगेच त्यांनी व्हॉट्सअपला स्टेटस पण ठेवलं 12 वाजून 1 मिनिटांनी. 12 वाजून 2 मिनिटांनी एकमेकाच्या गळ्यात पडले, म्हणले हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. त्याच्यानंतर व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं त्यांनी 12 वाजून 3 मिनिटांनी. वाव, किती सुंदर आहे. 12 वाजून 4 मिनिटांनी खाटेवर गेले आणि 12 वाजून 5 मिनिटांनी परत भांडणाला सुरुवात झाली. म्हणजे कॅलेंडरचं पान बदललं पण मूळ स्वभाव आहे तोच आहे, तो काही बदललेला नाहीये. म्हणजे जे आहे तसंच चालू आहे सगळं. म्हणजे मूळ जे आहे ते तसंच आहे, फक्त काय झालेलं आहे की कॅलेंडरचं पान बदललेलं आहे. इट्स सेम, नथिंग हॅज चेंज्ड. उदाहरणामध्ये बघा, आपल्या मोबाईलवर ना कधी कधी असं अपडेट येतं, न्यू अपडेट माहिती नाही येतं. आणि मग तुम्ही सेटिंग्स मध्ये जावा आणि मग अपडेट करा. असं न्यू अपडेट आल्याला तिथे येतं की नाव अँड लेटर, बरोबर आहे, असं येतं. मग जर समजा तुम्ही काय आहात, बिझी आहात, तर तुम्ही काय करता, लेटर. मग पुन्हा ते पॉपअप होत, तुम्ही काय करता, लेटर. पुन्हा येतं लेटर. तुम्हाला माहिती आहे हे का होतंय? कारण वर्षभरामध्ये ना
हे अपडेट आलेलं असतं इच डे. पश्चाताप लेटर ते होतच नाही. नाव होतं का? नाही, लेटर. प्रेयर लेटर, चर्च लेटर, सगळीकडे लेटर. आपलं काय चालू आहे? नुसतं लेटर. आणि ज्यावेळेस 31 तारीख येते ना, नवीन वर्ष, तिथं लेटर नाहीये, तिथं नाव, आनंद, अ जॉय. वचन वाचणं लेटर. आपण काय करत आहे? नुसतं लेटर. आणि मग वर्षभरामध्ये तोंड बारीक, काय बरोबर नाही चाललं. या वर्षी पण असंच, मागच्या वर्षी तसंच होतं, या वर्षी पण. कारण का? मी स्वतः अपडेटला लेटर मारले माझ्या लाईफ मध्ये. आणि मग कंप्लेंट कोणाला आहे माहितीये का? दॅट गॉड इज नॉट गुड. किती वर्षापासून सेम चालू आहे माझं लाईफ. तुम्ही बघा, खूप सारे फनी मीम्स आहेत बघा. ते 2014 मी चादर घेऊन झोपलो, 2015 मी चादर, 2026 मी चादर घेऊन झोपलो. खूप सारे मीम्स आहेत ना तसे. तसंच झालंय. आणि म्हणून मी म्हणालो की 31 तारीख आल्यावर असं काही म्हणजे असं मी जसं केलं तसं करून असं मी रात्री मेसेज करायला तयार आहे हॅपी न्यू इयरचे. म्हणून म्हटलं 12:01 हॅपी न्यू इयर. अहो तिच्या गळ्यात वगैरे पडून हॅपी न्यू इयर. आणि काय काय किती प्रेम माझं तुझ्यावर आहे. 12:02 व्हॉट्सअप स्टेटस. 12:03 चल जाऊया. 12:04 आम्ही लोक खाटेवर मस्तपैकी प्रार्थना करायचे. 12:05 भांडणं चालू आहे. ते सॉफ्टवेअर अपडेट झालंच नाही आयुष्यभर, वर्षभर. आणि मग आपण या वर्षभरामध्ये पुन्हा कंप्लेंट बॉक्स म्हणून तयारच आहे. गॉड इज नॉट गुड टू मी. असंच चाललंय. ज्यावेळेस सॉफ्टवेअर अपडेट करायचं असतं, तुम्ही जर नाव केलं, प्रेयर लाईफ नाव, वचन वाचणं नाव, नाही 1 वीक गोइंग टू फेलोशिप, नेक्स्ट वीक बघू, मला आळस आलाय खूप, नाही होत आहे मला. हेच चालू आहे. अपडेट करतच नाही आपण स्वतःला. आपण आध्यात्मिक जीवनाकडे त्या दृष्टिकोनातून बघतच नाहीये. आणि त्यामुळं खूप मोठा जो प्रॉब्लेम आहे ते होत चाललेला आहे. पुष्कळशे लोक एक गोष्ट करत असतात प्रत्येक नवीन वर्षाला. ते लोक काय करतात माहिती का? जीमेलचा जो पासवर्ड आहे तो चेंज करतात. व्हॉट्सॲप पासवर्ड जो असतो तो चेंज करतात. त्यांचा अजून मोबाईल पासवर्ड जो असतो तो चेंज करतात. वेगवेगळे जे पासवर्ड आहेत ते चेंज करतात. पण तुम्हाला माहित आहे, पापाचे पण पासवर्ड आहेत, ते चेंज नाही होत तुमच्या जीवनामध्ये. मग तो राग असतो, तो अहंकार असतो, तो आहे तसंच आहे, भरलेला आहे, तो चेंज नाही होत. म्हणजे तो तसंच आहे. पण सिक्युरिटी जी आहे ना ती करायची आपल्याला. मग तुमच्यामध्ये राग भरू नये, अहंकार भरू नये, इतरांची निंदा करण्याचं पातक भरू नये. ते चेंज नाही होत, ते आहे तसंच. आणि परिणाम काय होत आहे? आपण ज्या वेळेस या वर्षाकडे बघत आहे, आपण म्हणतो हे वर्ष माझ्यासाठी आशीर्वादाचं, हे माझ्या भरभराटीचं. तुम्ही जर बघितलं, अशा गोष्टींकडे लोक लगेच आकर्षित होत आहेत. आने वाला साल आप सबको बहुतायत से आशीष करे. अरे हाय तसं. पण पापा संदर्भात कोणच बोलत नाहीये की ते तसंच आहे, ते तसंच आहे. फक्त तुमच्याने माझं लक्ष कुठे आहे माहितीये का? भरभराट. माझं जे पेंडिंग आहे ते मला या वर्षात कसं प्राप्त होईल, आणि त्या गोष्टीकडे माझं लक्ष आहे. म्हणून तुम्ही बघा, नवीन वर्षाकडे पाहत असताना लोक त्या दृष्टिकोनातून पाहतात. मी सुरुवातीला विचारलं का बरं फटाकडा वाजवत असतील? कारण का त्यांना आनंद साजरा करायचा आहे की मागील वर्ष आमचं कदाचित कठीण वाईट परिस्थिती गेले, नवीन वर्षामध्ये आम्ही आनंदाला सुरुवात करणार आहोत, आनंदाला आम्ही गोष्टी करणार आहोत, आम्ही हॅपी हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयरचे मेसेज पाठवणार आहोत, चला आनंद करूया. पण त्या आनंदाचं जे मूळ आहे, जो सॉफ्टवेअर अपडेशन आहे, ते अपडेट आपण केलंच नाहीये, तिथपर्यंत आपण गेलोच नाहीये.
आपण जे मागच्या वर्षी केलं लेटर लेटर लेटर, दिस इयर ऑल्सो वी गोइंग टू डू सेम. आपण तेच करणार आहोत. आणि मग प्रॉब्लेम आहे. आणि मग जर गोष्टी ज्या आहेत त्या परमेश्वराच्या दृष्टिकोनातून तुमच्या जीवनामध्ये व्हाव्या, तुमचं जीवन यथायोग्यरीतीने जगलं जावं, यथायोग्यरीतीने तुम्ही प्रभूकडे पाहावं, हे जर होत नाहीये तर आपण हे कसं अपेक्षा करू शकतो की देवानं गोष्टी आमच्या इच्छेप्रमाणे कराव्या. आजचा हा जो संदेश आहे तो संदेश तुम्हासाठी प्रभूची वाणी आहे की देव म्हणत आहे की तुम्ही तुमच्या जीवनाकडे पहा, पश्चाताप करा. कारण प्रभूचं वचन सरळ आपल्याला त्या संदर्भात सांगते की तुमची पातकांच्या असणाऱ्या गोष्टी त्याच्याकडे लक्ष द्या. कारण आज पश्चातापाची वेळ आहे. जर तुम्हाला एक नवीन आयुष्य मिळत आहे, आपल्याला पश्चाताप करा ते लावत आहे. म्हणून विलापगीतच्या पुस्तकामध्ये जो लेखक आहे तो असं म्हणतो की आम्ही भस्म झालो नाही, ही त्याची कृपा आहे. ही त्याची कृपा आहे. देवाला त्याबद्दल धन्यवाद दिला पाहिजे की प्रभू आम्ही भस्म झालो नाही, ही तुझी कृपा आहे. मग या कृपेसाठी तुम्हाला आणि मला जर कोणती गोष्ट करायची तर आपल्या पातकांबद्दल पश्चाताप करायचे. नवीन श्वास तुम्हाला कुठल्या गोष्टीकडे घेऊन जातो ते पश्चाताप. आपण प्रभूकडे जायला पाहिजे. प्रभू आमच्या पापाबद्दल पश्चाताप करतो, इतराबद्दल नाही, माझ्या मुलांबद्दल नाही, माझ्या पतीबद्दल नाही, माझ्या पत्नीबद्दल नाही. प्रभू मी माझ्या पातकांबद्दल पश्चाताप करतो. कारण तू दिलेलं आयुष्य मला नवीन उत्तेजन देतं की मी तुझ्या जवळ अधिक समीप यावं. आणि हे फार आवश्यक आहे. आता आपण ज्यावेळेस या याकोबाच्या ग्रंथाकडे जातो, याकोबाच्या पुस्तकाकडे जातो, आपल्याला काय कळतं त्याच्याकडे आपण जरासं बघूया. याकोब या ठिकाणी काय गोष्टी आपल्याला बोलत आहे. 12 वचनापासून पुढे, पहिला अध्याय 12 वचनापासून पुढे काय म्हटलेलं आहे बघूया. तर म्हणतो जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यास देवाने देव केलेल्या जीवनी मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. म्हणजे काय बरं, कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये. कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतःच कोणाला मोहात पाडत नाही. तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढला व भुलविला जातो, असा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. आणि 16 पासून पुढे जे वचन आहे ते आजच्या आपल्या संदेशाचा भाग आहे. 16 पासून, कारण मी 15 पर्यंत खूपदा तुमच्या संगती या वचनाविषयी बोललेलो आहे. 16 पासून पुढे जे आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. असं म्हटलेलं आहे, माझ्या प्रिय बंधूंनो फसू नका. 16 वचन जे आहे ते तुम्हाला आणि मला फार मोठ्या प्रमाणात सूचना करत आहे. सूचना काय करत आहे? फसू नका. जे सुरुवात आहे आजच्या संदेशाची आणि आजचा आपला जो विषय आहे त्याची, की फसू नका. तुम्हाला आणि मला परमेश्वराचं वचन अतिशय स्पष्ट शब्दात सांगत आहे. जग आज हॅपी न्यू इयर म्हणत आहे. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर म्हणत आहे. पवित्र शास्त्र आपल्याला म्हणत आहे फसू नका. जग म्हणत आहे हॅपी न्यू इयर आणि पवित्र शास्त्र म्हणत आहे फसू नका. देव प्रत्येक दिवस जो तुम्हाला आणि मला देतो त्या दिवसामध्ये आपण स्वतःला रोज सकाळी उठल्यावर लक्षात घ्या, हे बोलणं गरजेचं आहे, फसू नकोस. निर्णय करू आपण एव्हरी डे. आपण जर उठलो आपण म्हणू की फसू नकोस. पवित्र शास्त्र आपल्याला म्हणतं फसू नको. कारण का? लक्षात घ्या, नवीन तारीख येते, नवीन कॅलेंडरचं एक पान येतं, नवीन शुभेच्छा लोक द्यायला सुरू करतात. पण जर परमेश्वराविषयी तुमची आणि माझी समज, तुमचा आणि माझा दृष्टिकोन जर बदलला नाही तर लक्षात घ्या तुम्ही फसणार आहात. कारण फसवणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि पवित्र शास्त्र तुम्हाला म्हणतं फसू नको. एव्हरी डे स्वतःला आठवण करा, म्हणा फसू नको. तुम्ही कोणत्या गोष्टींद्वारे फसू शकता बरं? तुम्हाला सांगू फसतो कसं? भुलवणाऱ्या गोष्टींद्वारे आपण फसतो. आपण कसे फसतो? भुलवणाऱ्या गोष्टींद्वारे फसतो. भुलवणारा येतो आणि भुलवतो, आणि जो भुलणार आहे तो भुलतो. मी परवा दिवशी ह्या मागच्या आठवड्यामध्ये मी फिश घ्यायला गेलो. आणि तिथं आमचा एक फिशवाला आहे, ओळखीचा आहे.
आणि तो बसलेला, आणि त्या ठिकाणी ज्या मच्छी विकणाऱ्या आहेत त्या त्याच्याबरोबर मजाक करत होत्या. आणि मजाक करत असताना त्याला म्हणत होत्या की हा खूप पैसेवाला आहे, हा खूप पैसेवाला आहे. तो ओळखीचा असल्या कारणाने मी त्याला म्हटलं, अरे अमोल, काय रे ह्या बायका तुला त्रास देतात? तर तो म्हणतो, बघा ना, माझ्याकडे काही पैसा नाही, काय नाही. मी म्हटलं, लोक हे आजूबाजूचं ऐकून तुला कदाचित म्हणतील की हा पैसेवाला आहे, तुला किडनॅप करतील. कारण ह्या सगळ्या तुला म्हणतात तू पैसेवाला आहे, पैसेवाला, तुला किडनॅप करतील. अचानक सगळ्या बायका जोरजोरात हसायला आणि त्यांनी मला म्हटलं, भाऊ तुम्ही एकदम बरोबर बोलले. मी म्हटलं, काय झालं बरं? तर ते म्हटलं, अहो अमोलला खरंच एकानं किडनॅप केलेलं होतं. तर मी म्हटलं, कधीची गोष्ट आहे? कारण आम्ही चांगलं ओळखतो, तर असंच काही दिवसांना अगोदरची गोष्ट आहे. का बरं? तर अहो त्याच्या गळ्यामध्ये खूप साऱ्या चेन होत्या, त्याच्या हातामध्ये अंगठ्या होत्या, त्याच्याकडे पैसे होते आणि त्याला कोणीतरी किडनॅप केलं. म्हटलं, कसं झालं हे? तर तो म्हणतो की, मी त्याला म्हटलं, अमोल खरं झालं का हे? तर म्हणतो, हो सर खरं झालं. मी म्हटलं, कसं झालं बरं? तर तो म्हटलं, एक व्यक्ती आला आणि एकदम ओळखीतला व्यक्ती, ओळखीतला म्हणजे जसे तुम्ही आहात तसाच, की जो येत आहे माझ्यासाठी त्याची मैत्री आहे. आणि तो आला आणि तो मला म्हणाला की 3 का 4 हजार रुपयाचा मासा काप. आणि त्याला 3-4 हजार रुपयाचा मासा कापला. आणि तो त्याला म्हणाला की हे बघ, माझे पैसे आहेत ना ते तिकडं बाहेर दुकानामध्ये. म्हणतो 1 वर्षभर झालं माझ्या दुकानात येतं. आणि तो म्हटलं, माझे पैसे ना तिकडं मी जरा साहेब माझ्याकडे सध्या आणले नाही, तिकडं माझ्या बरोबर चल. आता कोण आहे भुलवणारा? तर भुलवणारा ओळखीतला आहे. भुलवणाऱ्याला ज्ञान आहे तो काय करत आहे, भुलवणाऱ्याला त्याचं नाव माहित आहे, भुलवणाऱ्याला A to Z माहित आहे तो कोण आहे. आणि भुलवणारा जो आहे त्याच्यावर याचा विश्वास आहे. तो त्याला काय म्हणतो, चल. आणि तो त्याला घेऊन जातो त्याच्या दुकानामध्ये. आणि त्याचं दुकान नव्हतं तर कुठल्या तरी व्यक्तीचं दुकान होतं. तिथे गेल्यानंतर त्यानं त्याच्यावर फक्त पाणी शिंपडलं. तो म्हणतो, माझ्यावर कसं पाणी शिंपडलं मला माहित नाही. आणि मग पाणी शिंपडल्यानंतर त्यानं माझ्या गळ्यातली चेन काढली, त्यानं माझ्या अंगठ्या काढल्या आणि वरचे पैसे काढले. आणि मला समजत होतं की तो हे करत आहे, पण मी काही करू नाही शकलो. पण तुम्हाला काय सांगू, माझ्या खालच्या पॉकेटमध्ये नोटांचे बंडल होते. मी माल घेऊन आलेलो होतो, त्याला माहित नव्हतं, त्याने इथं हात नाही घातला. तर त्याला जेवढं दिसत होतं तिथं त्यानं हात घातला. मी तुम्हाला हे का सांगत आहे, लक्षात घ्या, फसू नका. कारण फसवणारा जो आहे तो तुमच्या जवळचा आहे. तो तुम्हाला ओळखतो, तो तुम्हाला जाणतो, तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, तुम्ही कुठं आहात, तुम्ही कसे उठता, कसे बघता, एव्हरीथिंग ही नोज. मग तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला किती जागृत राहायचं. या नवीन वर्षामध्ये मला तुम्हाला ही गोष्ट फार प्रामुख्याने सांगायची. बायबल म्हणतं फसू नका. का बरं? कारण फसवणारा फार जवळ आहे. किती जवळ आहे? तर आता ह्याच्या वरचं वाचा बघा, 12 वचनापासून पुढे. फसवणारा जो आहे तो धूर्त आहे, तो सैतान आहे. आणि जे कोणी सैतान आहे त्या सैतानाची जे काही हस्तक आहेत त्या हस्तकांद्वारे कार्य घडत आहे. आणि ते कार्य घडत असताना तुम्ही त्याला हलक्यात घेऊ शकत नाही. कोणीही तुम्ही त्याला हलक्यात घ्यायचं नाही. तुम्ही म्हणायचं नाही की नाही, आय कॅन हँडल इट, माझ्यामध्ये क्षमता आहे, मी करू शकतो. तुमच्या बारीक सारीक गोष्टी त्याला ठाऊक आहे, तुमचे इमोशन्स त्याला ठाऊक आहेत, तुमच्या भावना त्याला ठाऊक आहेत. आणि तो काही येऊन अशी सोन्या चांदीची चोरी करत नाही, तो तुमची चोरी करतो, तुम्हाला प्रभूपासून दूर घेऊन जातो, तुमची आध्यात्मिक वाढ खुंटतो. तुमच्यासाठी तो घातक आहे, तुमच्यासाठी तो खूप घातक आहे. प्रियानो, हे समजून घ्या. तुम्हाला फार जागृत राहायचं, फार फोकस्ड राहायचंय. फसू नका. कारण बघा या ठिकाणी काय लिहिलंय, जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यास देवाने देव केलेला जीवनी मुकुट परीक्षेस उतरल्यास त्याला मिळेल. काही जणांची परीक्षा होत असते, त्या परीक्षेमध्ये लक्षात घ्या उपयोग होत असतो. परीक्षा करणारा परीक्षक तुमची परीक्षा घेत असतो. आणि जो परीक्षा करणारा परीक्षक आहे, तर तुमच्या जीवनामधून ती परीक्षा चालू आहे. पण खाली आल्यानंतर काय समजतं बघा, असं म्हटलेलं आहे, कुणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातला असं म्हणू नये. आता या ठिकाणी मोह, टेम्पटेशन फार डिफरंट आहेत बरं का. अनेकदा असं होतं की आपण म्हणतो की ही माझी परीक्षा आहे, माझी परीक्षा आहे, परीक्षा आहे.
पण अनेकदा लक्षात ठेवा, मोह असतो. आणि हा जो मोह आहे, देवाचं वचन म्हणतं देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो कोणाला स्वतःहून मोहात टाकत नाही. उदाहरणामध्ये देव, आपण परीक्षेसंदर्भात जरा असं बघूया, मग मी तुम्हाला मोहाकडे घेऊन जातो. परीक्षेसंदर्भात गेल्यानंतर तुम्हाला परीक्षा नेमकी काय असते बघा. परीक्षा ही असते की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस विल्डरनेस मध्ये होता, अरण्यामध्ये होता, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तासमोर परीक्षा आली. परीक्षा काय होती? तर परीक्षा अशी होती की 40 दिवस तो त्या रानामध्ये होता, उपाशी होता. आणि सैतान जो आहे, एका ठिकाणी त्याला म्हटलेलं आहे सैतान, एका ठिकाणी त्याला परीक्षक म्हटलेलं आहे. आणि तो येतो आणि येऊन काय म्हणतो की तुला भूक लागली असेल आपल्या धोंड्यांना सांग भाकरी होण्यासाठी. ही आहे परीक्षा. कोणत्याही वाईट गोष्टींसंदर्भात नाही, तर परीक्षक काय येतो? परीक्षक येतो की हा धोंड्याच्या भाकरी बनवतो का. तो त्याला मंदिराच्या टोकाला नेतो आणि त्याला म्हणतो हे सगळं काय मी तुला देतो, माझ्या पाया पड. परीक्षा आहे, परीक्षा होत आहे. तो म्हणतो ही थोडी मार, देवदूतून त्याला पकडते. परीक्षा आहे. आता लक्षात घ्या, मोह काय असतो. मोह जो आहे तो कदाचित एखादा तरुण मुलगा आहे आणि तो एखाद्या तरुण मुली संदर्भात विचार करताय जे अयोग्य आहेत, वाईट आहेत. त्याचा मोह, त्याची वासना जागृत होत आहे. ही जी वासना आहे, हा जो मोह आहे, हा मोह परमेश्वर तुमच्या मनामध्ये टाकत नाही, कारण परमेश्वराला अशा वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि परमेश्वर त्याच्या लेकरांना अशा मोहात पाडत नाही. कुणीही असं म्हणू नये देवा मी काय करू, तीच तर माझ्या समोर आली, आम्ही एकांतामध्ये गेलो, माझं ह्याच्यामध्ये काहीच नाही बरं का. तुम्ही ह्याच्यातून सुटू शकत नाही, कारण पवित्र शास्त्र म्हणतं देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि देव कुणाला मोहात टाकत नाही. तुमच्या वासनेनं तुम्ही तिकडे ओढले जाता. तुम्ही आहात ते जे वासनेनं ओढले जाता. आणि हा जो धूर्त आहे, हा धूर्त समजून घ्या. म्हणून म्हटलंय फसू नका. तुमच्या ईच अँड एव्हरी डेज लाईफ मध्ये तुम्ही फसू नका. शार्प राहा, खूप शार्प राहा. मग तो फायनान्सचा मोह असो, खूप विचित्र आहे. जी गोष्ट तुम्हाला प्रभूपासून दूर नेते आणि तुमच्या वासनेमध्ये तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करते, ती प्रभूपासून नाहीये. प्रभू मुद्दामपणे स्वतःपासून तुम्हाला दूर करत नाही. इन्स्टेड परीक्षेमध्ये कसं टिकावं यासाठी तो कृपा पुरवतो. आणि प्रभू ज्या वेळेस मोहासंदर्भात म्हणतो त्यावेळेस म्हणतो तिथून पळ. हे फार महत्वपूर्ण आहे. म्हणून परीक्षेला मोह आणि मोहाला परीक्षा हे संक्रमण करत बसू नका. बी फोकस्ड, फसू नका. पवित्र शास्त्र तुम्हाला म्हणतं फसू नका. लक्षात घ्या, फसू नका म्हणत असताना काही लोक आहेत जे नवीन वर्षामध्ये फसवायला बसलेत. आणि नवीन वर्षामध्ये फसवायला बसलेत ते पट करून अशी वाणी करतात, प्रभु पे विश्वास रखो, ये नया साल तुम्हारा जीवन बदल के रखेगा. मला माझं जीवन बदलायचं आहे. कसं बदलायचं आहे? तुम्हारी हर परिस्थिती को बदल देगा. हो, मला माझी परिस्थिती बदलायची. तुम्ही जे इथं सगळेजण बसलेले आहात, तुम्हाला जर कोण असं म्हणालं की हा तुमची परिस्थिती बदलेल, इथं कोणीही जर इथं बसलेलं तुम्हाला नाही माझी परिस्थिती ना खूप चांगली आहे, मला बदलायची गरज नाही, नाही तो खोटं बोलत आहे. प्रत्येक जण तिकडे जात आहे काय, हा मेरी ये परिस्थिती ठीक नाही, मेरे को बदलना है. हे निर्वादित सत्य आहे. मनुष्य संतुष्ट नाही आहे त्या जीवनामध्ये जगाच्या दृष्टीकोन, आणि त्याला काय करायचंय, त्याला ते बदलायचंय. मग असे जे बाबा लोक आहेत, ख्रिस्ती बाबा लोक, ते हाक मारत परिस्थिती बदले का, आणि मग तिकडं झोंबीज सारखे आकर्षित होत लोक. लोकांना बुद्धी नाहीये, फसायला तयार आहेत. आणि ते काय करतात, ते असं म्हणतात की चला माझी परिस्थिती बदलेल, माझं नशीब बदलेल, माझं भविष्य बदलेल, आणि मी तिकडे जातो, मी फसायला तयार आहे. लक्षात घ्या, पवित्र शास्त्र म्हणतं परिस्थितीवर नाही किंवा परिस्थिती बदलण्यावर नाही, तर सार्वभौम देवावर विश्वास ठेवण्यासाठी पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. मग मनुष्य फसणार नाही. आणि मी मागच्या वेळेस संदेशामध्ये तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला तुमच्या जीवनाकडे बघायचं आहे
तर परमेश्वराकडे पाहायचा दृष्टिकोन तुमचा बदलला पाहिजे. तुम्हाला हे समजायला पाहिजे की परमेश्वर हा सार्वभौम आहे. आणि सार्वभौम या शब्दाचा अर्थ तो इंग्लिशमध्ये म्हणतात तो सोवरीन आहे. म्हणजे काय, तो सर्व गोष्टी कंट्रोल मध्ये ठेवणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलाल तर तुम्ही परिस्थितीविषयी विचार नाही करणार, तुम्ही परमेश्वराविषयी विचार कराल. आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही परिस्थितीमध्ये ठिकाणी परमेश्वराला माहित आहे की त्या परिस्थितीचा उपयोग त्याच्या गौरवासाठी त्याला कसा करून घ्यायचा आहे. आणि यासाठी आपण तयार असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, फार सुंदर उदाहरण आहे. ज्यावेळेस तुम्ही जुन्या करारात पाहता, जुन्या करारामध्ये इस्रायल लोक होते आणि इस्रायल लोक हे गुलामगिरीत होते फारोच्या टायमाला. आणि मग परमेश्वर देव बापानं म्हटला की नाही, मी ह्यांच्यावर 10 ज्या पिढ्या आहेत त्या मला पाठवायच्या आणि 10 पिढ्या पाठवून ह्यांना काय करायचं, मला इथून बाहेर काढायचं. आणि मोशेला म्हटलं की तुला हे कारण आवश्यक आहे. मोशे म्हणाला ठीक आहे. मोशे त्या ठिकाणी गेला. 9व्या पिढीपर्यंत हे फायनल झालेलं होतं की आता ती निघणारच. ओके, 9व्या पिढीपर्यंत हे फायनल झालं की आता ती काय करणार, तिथून निघणार आहे. परमेश्वर देवा परिस्थितीचा उपयोग कसा करतो. परमेश्वर देवा त्यांना म्हणतो की एक काम करा, तुम्ही जे गुलाम आहात, आता हे कोण आहेत, इस्रायल लोक गुलाम, तुम्ही जे गुलाम आहात तुम्ही मिस्री लोकांकडे जा, आपले म्हणजे मालकांकडे जा आणि मालकांना काय म्हणा, आम्हाला सोनं द्या, आम्हाला पैसे द्या, आम्हाला तुमची गुरंढोरं द्या. तुम्ही विचार करा हे किती जबरदस्त आहे. आणि त्यावेळेला देवा त्या मिस्री लोकांचं मन तयार करतो की गुलामांना ते सगळं देतात, जे त्या ठिकाणी आहे त्यांना ते सगळं देऊन टाकतात आणि ते घेतात आणि तिथून निघतात. अशा रीतीनं त्यांनी मिस्राला लुटलं म्हटलंय. देवा कुठल्याही परिस्थितीचा उपयोग त्याच्या गौरवासाठी करून घेतो, कारण तो सार्वभौम आहे. अहो, जी गोष्ट अशक्य आहे, जी गोष्ट अशक्य आहे ती प्रभूनं शक्य करून दाखवली. आपला एवढा महान प्रभू आहे आणि आपण एखाद्या छोट्या परिस्थितीकडे बघून म्हणजे दुःख आणि वेदना कराव्या. अहो, जे अशक्य आहे ते पवित्र शास्त्रामध्ये प्रभूनं सत्य करून दाखवलंय. सेम स्टोरी गोज टू लॉर्ड जीसस क्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्त जो गरीब म्हणून आला, त्याने तुमच्या आणि माझ्या तारणासाठी जी कृती केलेली आहे ती आपल्या विचार शक्तीच्या पलीकडची आहे. म्हणजे हे फार आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्रातील गोष्टींकडे पाहतो त्यावेळेस कशा रीतीनं प्रभू परमेश्वरानं परिस्थितींचा उपयोग त्याच्या गौरवासाठी केलाय हे तुम्हाला समजेल. येशू ख्रिस्ताच्या पूर्ण जर्नीमध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत आणि परिस्थितीचा उपयोग परमेश्वर देवाला त्याच्या गौरवासाठी केलेला आहे. पण परिस्थितीकडे पाहून अरे आता आमचं कसं व्हायचं आणि माझी परिस्थिती बदलून जाणार आहे, याच्याऐवजी तो जो बदलणारा परमेश्वर आहे त्याच्यावर विसंबून राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही परिस्थितीविषयी विचार नाही करणार, लोक त्या परिस्थितीवर विसंबून राहतात. लक्षात घ्या, एखादा माणूस आहे जो घड्याळ आहे ना सारखं वारंवार बदलतो, त्याला असं वाटतं वेळ चुकीची आहे म्हणून ते एक घड्याळ काढतो, दुसरं घड्याळ काढतो, तिसरा, आणि वेळ चुकीची आहे, वेळ चुकीची असं समजतो. पण लक्षात घ्या, घड्याळ बदलणाऱ्यानं वेळ जी आहे ती बदलत नाही, वेळ तीच असते. तुम्ही कितीही घड्याळ बदला. म्हणून लक्षात घ्या, परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला अजून काही वर्ष बदलावेत. हे वर्ष नाही, कदाचित पुढच्या वर्षी आहे बरं का, हो नाही त्याच्या पुढच्या वर्षी बरं का, कदाचित 2027 माझ्यासाठी चांगलं आहे. कारण परिस्थिती बदलण्यासाठी वर्ष चेंज होणं आवश्यक नाही आहे. तुम्हाला माहिती आहे काय आवश्यक आहे? तुमचं हृदय बदलणं गरजेचं आहे. इट्स युअर हार्ट. प्रभूला समर्पित होणं गरजेचं आहे. मी वाट बघतो काय पुढच्या वर्षीपासून ना मी अमुक करेन,
त्या अपडेटवर नाव दाबतच नाही आपण. इट्स ऑलवेज बिन पुढे जाऊ दे. मी 1 तारखेपासून जिमला जाणार, बॉडी बनवणार. मी 1 तारखे बायबल वाचायला चालू करणार. मी यावर्षी चर्चला जायला करणार. इट शुड बी फ्रॉम टुडे. ते करतच नाही. आणि मग परिस्थिती का बदलत नाही याच्यावर विचार करायला लागतो. प्रियानो, परिस्थितीकडे पाहू नका, त्या महान प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा, कारण तो अद्भुत देव आहे. काय म्हटलेलं आहे बघा आपण 17व वचन. इथं असं म्हटलेलं आहे, प्रत्येक उत्तम देणगी, पवित्र शास्त्र काय म्हणतं, प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान, प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्ण दान. ज्यावेळेस आपण प्रत्येक उत्तम देणगीकडे पाहतो, त्याच्याविषयी पण म्हटलंय ते वरून येतं. प्रत्येक उत्तम देणगी कुठून आहे, तर वरून आहे. ती तुम्हाला प्राप्त होते. बायबल लक्षात घ्या, कधीच सांगत नाही की नवीन वर्ष हमखास नवीन आशीर्वाद घेऊन येतं. बिलकुल नाही. पण बायबल हे सांगतं की प्रत्येक दान, प्रत्येक चांगली गोष्ट ही परमेश्वराकडून येते. प्रत्येक नवीन वर्ष नवीन आशीर्वाद घेऊन येतं नाही. प्रत्येक दान हे वरून येतं. देवबाप चांगला आहे. God is good, not because life is easy, but because He is good and He is God. आपलं जीवन कधीच काही असं चांगलं नसणार आहे. पण तुम्हाला माहित आहे चांगला कोण आहे? चांगला देव आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट जी आहे, या गोष्टींसंदर्भात देवबापाकडे पहा. कठीण असेल परिस्थिती, ओ तुम्हाला काय सांगू, मी अशा परिस्थितीमध्ये राहत आहे, कठीण आहे, वाईट आहे, अहो मानती अयोग्य रीतीनं वागण्यात येत आहे, फार कठीण आहे. पण त्या पलीकडं परमेश्वराकडे बघा. तो तुमचं रक्षण करेल, तो तुमच्या बरोबर असेल, तो तुम्हाला चालवेल. या वाईट भयावह घाणेरड्या परिस्थितीमध्ये पण तुमचा विश्वास तुम्ही त्यावर टाका. ही विल लीड यू. घटना अशी होत आहे की आम्ही त्याच्याकडे बघत नाहीये, बाकीचा आम्ही परिस्थितीकडे बघत आहे. आम्ही त्याच्याकडे काय बघत आहे माहिती का? होय बस हे बदल, परिस्थिती बदल, गोष्टी बदल, आमच्या या माणसाला बदल, अमुकला बदल, तमुकला बदल, आमच्या कामाला बदल, आमच्या पैशाला बदल, आमच्या घराला बदल, बदल इकडं. बट वी आर नॉट रेडी टू चेंज. आम्ही तसेच आडमोठे राहतो. आणि आम्ही काय करतो? आम्ही केवळ लेटरवर दाबत राहतो. लेटर, वचन वाचणं, अध्ययन करणं, लेटर, गोइंग टू चर्च, लेटर, प्रार्थना करणं, लेटर, पश्चाताप करणं, लेटर. आम्ही नंतर करतो सगळं. पण लक्षात ठेव, परिस्थिती बदल. वी आर देअर टू कंप्लेन. काय बाबा तू काय बदलत नाहीस. आवर ओन लाईफ आपण देवबापाला पूर्णपणे डेडिकेट करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक उत्तम देणगी वरून उतरते. जो देणगी देणार आहे ना, तो वरून उतरतो. किती अद्भुत आहे बघा. एखादा लहान मुलगा आहे आणि समजा आद्विक सारखा आपला लहान मुलगा आहे, त्याचा पप्पा येतो आणि त्याला ना गिफ्ट देतो. आद्विक म्हणतो, आज गिफ्ट मिळालं, आता तुम्ही माझे पप्पा. गिफ्ट मिळालं नसतं, तुम्ही माझे पप्पा नाही. माझे वडील कोण? जो मला गिफ्ट देतो. असं होईल का? नाही. लेकरू काय करतं? देणगीवर विश्वास नाही ठेवत, देणगी देणाऱ्यावर विश्वास ठेवतो. मग त्यानं मला देणगी दिली काय? त्यानं मला नाही दिली काय? त्यानं मला गिफ्ट दिलं काय? मला नाही दिलं काय? ही इज माय फादर and I'll depend on him, I'll rely on him. म्हणून ना देणग्यांकडे बघू नका की मला काय प्राप्त झालं, देवानं मला काय दिलं आणि काय नाही दिलं. इथं राहू नका, या मनस्थितीमध्ये राहू नका, या गोष्टीवर विसंबू नका. तुमचा फोकस कुठं असं माहिती का? त्या देणगी देणाऱ्यावर. ओ सो वंडरफुल माय लॉर्ड इज. कसला जबरदस्त आहे. जे मला आवश्यक होतं ते मला त्यानं दिलेलं आहे. मी त्याचे किती आभार मानू. तो
माझं किती सुंदर संगोपन करतो, तो किती सुंदर मला चालवतो, त्याला आवडणारं जीवन मी कसं जगू. आज तुम्हाला दिलं नाही, तुम्हाला पप्पा नाही, असं नाही होऊ शकत. तुम्ही काय करता, तुम्ही त्याच्यावर रिलाय होता. देणग्यांवर विसंबून राहू नका, त्या देणगी देणाऱ्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विसंबून राहा, कारण तो आपला बाप आहे. लक्षात घ्या, त्याविषयी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक उत्तम देणगी, प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ते ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा प्रकाशाच्या पित्यापासून आपल्याला येतं. म्हणजे न बदलणारा प्रभू जो आहे, याच्यापासून तुम्हाला आणि मला येतं. बघा तो कसा तो देव आहे. त्याच्याविषयी असं म्हटलंय, तो असा आहे की अशा पित्यापासून आपल्याला उतरतं की ज्याला विकार नाही, त्याला कोणत्याही प्रकारचा विकार नाही आहे, अशापासून तुम्हाला ते मिळत आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की पहा, जो फिरण्याने छायेत जात नाही, प्रकाशाच्या पित्यापासून उतरतं, त्याच्यापासून तुम्हाला मिळतं. अहो, त्यानं सगळ्यात उत्तमातली उत्तम देणगी तुम्हाला दिली आहे. आणि ती अद्भुत देणगी कोण आहे? कोणतं? प्रभू येशू ख्रिस्त. ती देणगी आपल्यासाठी दिलेली आहे आणि आपण किती थँकफुल असायला पाहिजे. आणि स्टील वी कंप्लेंट अबाउट द वर्ल्डली थिंग्स, आणि संतुष्टता तिथे नाहीये. कंप्लेंट असते, काय फायदा आहे प्रार्थना करून, लेटर. काय फायदा आहे वचन वाचून, जाऊ दे, लेटर. पश्चाताप करून काय करायचंय, पापातच राहतो, लेटर. कुछ नाही मिलेगा. लक्षात घ्या, कॅलेंडर बदलेल, आता इलेक्शन आहे, सरकार बदलतील. कदाचित आज तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, कदाचित ह्या वर्षामध्ये तुम्हाला एखादा आजार होईल, किंवा कदाचित मला एखादा आजार होईल, किंवा कदाचित आज मला कुठला आजार आहे, किंवा आज तुम्ही आजारी आहात, कदाचित उद्या तुम्ही एकदम ठणठणीत बरे व्हाल. परिस्थिती तुमची बदलेल. पण तुम्हाला माहित आहे, हा जो देव आहे ना, हा कधी नाही बदलत. हा बायबलचा जो प्रभू आहे, तो कधी नाही बदलत. आणि अशा महान परमेश्वरावर तुम्हाला आणि मला विसंबून राहायचं, जो न बदलणार आहे, कारण तो सार्वकालिक आहे. तुमचा आणि माझा जो विश्वास आहे, तुमचा आणि माझा जो भरोसा आहे ना, तो त्यावर आहे. आपण रिलाय त्याच्यावर करतो. एक समुद्र आहे, तो खवळलेला आहे, आणि काठाच्या वर एक नाव लागलेली आहे. आणि एवढ्या खवळलेल्या समुद्रामध्ये ती जी बोट आहे, ती जी नाव आहे, ती उथलपुथल होत आहे, पण ती बुडत नाही, ती स्थिर आहे. मोठ्या लाटा येतात आणि त्याच्यामध्ये ती स्थिर आहे. तो जो आतमध्ये असणारा जो नावाडी आहे, तो उभा आहे मस्तपैकी त्यानं पकडलेल्या नावेला, आणि मोठ्या वादळामध्ये त्याची नाव बुडत नाहीये, आणि हे स्टिल. तुम्ही त्याला जाऊन विचारताय, अरे एवढं मोठं वादळ आहे आणि तुझी जी नाव आहे ती स्थिर वाटत आहे, आणि तू पण एकदम कॉन्फिडेंट वाटत आहे, कसं काय हे शक्य आहे? तो म्हणतो, तुला एक गोष्ट सांगू, या वादळामध्ये मला माहित आहे मी काय केलंय. तर काय केलेलं आहे? बोलते, माझ्या बोटीला एक मोठा नांगर आहे आणि तुम्ही खाली सोडलेला आहे. आता नांगर खाली सोडल्यामुळं माझी नाव जी आहे ती मजबूत स्थितीमध्ये आहे, ती कधी या वादळामध्ये हलणार नाही. लक्षात घ्या, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आपल्या बोटीचा जो नांगर आहे तो ख्रिस्त असणं आवश्यक आहे, आणि आपण रिलाय त्यावर करायला पाहिजे. खूप उथळ आहे आजूबाजूला, पण स्थिरता जी आहे ती त्या नांगरावर विसंबून आहे, की ती हलत नाही. स्टिल मोठं वादळ आहे आजूबाजूला, अरे त्याच्या लाईफ मध्ये जर एवढं चालू आहे, हे स्टिल. आणि तुम्हाला आणि मला बिलकुल ते करायचंय, सुरक्षित आपण कुठं आहे. लक्षात घ्या, पाण्यामध्ये उथलपुथल चाललंय की पाणी शांत आहे, त्याच्यावर निर्भरता नाहीये, त्याची निर्भरता नांगरावर आहे. कदाचित आज आजूबाजूला एकदम शांतता आहे, उद्या कदाचित चढ उतार व्हायला लागतील. आज कॅलेंडर बदललेला आहे, दुसऱ्या महिन्यामध्ये आपण पहिल्या महिन्यामध्ये आलेलो आहोत. अरे खूप विलक्षण गोष्ट चालू, अरे आता इलेक्शन होईल, खूप सारी उथलपुथल होईल, बाजूला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी घडत आहेत, पण अरे ह्यांच्यावर इफेक्ट नाही होत आहे. कसं काय बरं? कारण नांगरावर विश्वास आहे. We should rely on him. लक्षात घ्या,
जीवन जरी अस्थिर असलं तरी ख्रिस्त हा स्थिर आहे. स्थिर. जो कोण त्याच्यावर विसंबून राहतो, लक्षात घ्या, तो कधीही उथलपुथल त्याची होणार नाही. वचन 18, त्याने आपल्या इच्छेने आपल्याला सत्य वचनाने जन्म दिला. अजून दुसऱ्या कोणीच नाही. त्यानं स्वतःहून तुम्हाला आणि मला जन्म दिलेला आहे. आणि जेव्हा त्यानं तुम्हाला आणि मला जन्म दिलेला आहे यासाठी की आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे. त्यानं तुम्हाला आणि मला जन्म दिलेला आहे. नवीन वर्ष जे असतं ना, ज्या नवीन वर्षाचे आपण पाहत आहोत, नवीन वर्ष हे दुसरं तिसरं काही नसून एक नवा जन्म आहे. म्हणजे बर्थडे जे असतात, आपण म्हणतो माझा बर्थडे झाला म्हणजे मी नवीन वर्षामध्ये पदार्पण केलं, म्हणजे माझ्या आयुष्याला अजून एक वर्ष जॉईन झालेलं आहे. इन अ सेम लाईन ज्यावेळेस कॅलेंडर बदलतं आणि कॅलेंडर बदलल्यावर नवीन वर्षाला सुरुवात होते. हे सिमिलर टू नवीन जन्मासंदर्भात आहे बरं का. नवीन जन्म जसा होतो तशा प्रकारे आपलं जीवन बदललेलं असणं आवश्यक आहे. अंधारातून प्रकाशाकडे कशा रीतीने येतो तशा प्रकारचं हे प्रतिचिन्ह आहे. आज कदाचित तुम्ही या वर्षाकडे ज्यावेळेस पाहाल आणि आजूबाजूला जे फसू नका मी सुरुवात केली, खूप मोठ्या गोष्टींनी फसवी चालू आहे. आणि यामध्ये स्थिरता, याच्यामध्ये फोकस्ड जर ख्रिस्ताकडे आहे तर लक्षात घ्या कोणती गोष्ट करणं गरजेचं आहे. नवीन वर्षात आत्मिक परिवर्तन जे आहे हे होणार नाही. कधीपर्यंत माहित आहे? जर समजा नवीन जन्म तुमचा नाही, जर पश्चाताप नाही, ख्रिस्तामध्ये विश्वास नाही आणि जर तुम्ही स्टील अंधारात चालत आहात तर नाविन्य तुमच्यामध्ये येणं अशक्य. मग मी म्हणालो ना की जसं मागं होतं तसंच पुढं आहे. फसणार कुठं? फसवणारा येईल आणि फसवणारा म्हणेल आय गिव्ह यू व्हॉट यू नीड. तुम्हाला जे हवं आहे ते द्यायला तयार आहे. काय हवं आहे मला? माझी परिस्थिती बदलायला पाहिजे. आणि मग मनुष्य काय होतो? तिथं आकर्षित होतो आणि आकर्षित होऊन परिस्थिती बदलायला जातो, पण मूळ पाप तसंच राहत आहे. नवीन जन्म झालेलाच नाहीये, पश्चाताप केलेलाच नाहीये, ख्रिस्तामध्ये विश्वास वाढलेलाच नाहीये, मी स्टील आहे तसाच आहे. लक्षात घ्या, नवीन जीवनामध्ये सगळेजण स्वतःला पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करतात. मला माहित नाही तुम्ही तशा रीतीनं कधी पाहिलेलं आहे की तुम्ही पण तसं करत आहात. या वर्षामध्ये मी माझ्या शर्टचे कलर चेंज करणार आहे. आय वॉज व्हेरी डल, मी थोडंसं ब्राईट करेन यावेळेस. यावेळेस कदाचित मी माझ्या घराचा कलर चेंज करेन. खूपच असं शांत होईल, मी काहीतरी वेगळं करतो, मी काहीतरी कृती वेगळी करायला लागतो. कारण रंग बदलून काय नाही होणार बरं का, हृदय बदलणं आवश्यक आहे. मी यावेळेस माझं या वर्षी मी काय वेगळं करू शकतो, यावर्षी मी अजून काय चांगलं करू शकतो, असं काहीतरी एक्साइटमेंट मध्ये जाल. पण मी पुन्हा सांगतो, पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला पुन्हा आंतरिक जीवनाकडे घेऊन जाते. आणि आंतरिक जीवनाकडे घेऊन जाऊन पवित्र शास्त्र म्हणते की लक्षात ठेव, हृदय बदलणं गरजेचं आहे. कदाचित आता सध्या आपली ही जी परिस्थिती आहे, आपण या परिस्थितीकडे बघितला म्हणून अरे हे जरा चिरा जास्त पडलं होता, पेंट जरा बरोबर लागला नव्हता. पण लक्षात घ्या, याच्याहून पलीकडे महत्वाचं काय, याचा पाया आवश्यक आहे. मी हे कितीही चेंज करण्याचा प्रयत्न केला, महत्वाचं हे आहे की ह्याचा पाया कसा टाकण्यात आलेला होता, ह्याला बरोबर बांधण्यात आलेलं होतं का, ह्याला बरोबर योग्य प्रकारे त्याचा पाणी दिल्यात आलेलं होतं का, ह्याला जे मटेरियल वापरलेलं आहे ते योग्य मटेरियल वापरलेलं का. मी फक्त वर 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 नीट करण्याचा प्रयत्न करतो, पण आंतरिक रीतीनं हे फार विचित्र आहे. प्रियांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला उत्तेजन देतो. नवीन तारीख, नवीन कॅलेंडर, नवीन पान तुम्हाला बदलू शकत नाही बरं का. तुम्हाला बदलणारा प्रभू आहे. त्यामुळं मोह आहेत, संकट आहेत येणाऱ्या दिवसामध्ये, ऍब्सोल्युटली असणार आहे. कठीण परिस्थिती आहे, असणार आहे. हो, तुम्ही आशेनं बघत आहात माझी परिस्थिती बदलावी, नो डाऊट तुम्ही बघत असाल. पण तुम्हाला माहित आहे तुमची परिस्थिती कोण बदलणार आहे? तो देव. मग परिस्थितीकडे बघण्यापेक्षा त्या महान सार्वभौम देवाकडे लक्ष ठेवा. कारण जेवढं तुम्ही परिस्थितीकडे बघाल ती परिस्थिती ऑटोमॅटिकली मोठी दिसेल आणि तुमचा प्रभू सदैव तुम्हाला छोटा दिसेल.
आणि मग तुमचा कंप्लेंट बॉक्स सदैव उघडा असेल, काय असेल, बदलत नाहीस तू. मग मी काय करतो, मी लेटरवर सारखं दाबत असतो, टाप 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 टाप. पण आय एनकरेज यू, मी तुम्हाला उत्तेजन देईल की लक्षात घ्या, हा जो विश्वास आहे आणि ही जी वेळ आहे, या वेळेचा सदुपयोग करा. नव्यानं प्रभू सांगते आपले नातेसंबंध एस्टॅब्लिश करा. पाप आहे, ऍब्सोल्युटली आहे. काय महत्वाचं आहे, पश्चाताप महत्वाचा आहे. रिलेशनशिप प्रभू सांगते अधिक चांगल्या रीतीने डेव्हलप करा. लक्षात घ्या, जो न बदलणारा प्रभू आहे तो तुम्हाला बदलेल. आत्मपरीक्षण करा, आपला विश्वास वाढवा, वचन वाचा, ख्रिस्तावर विसंबून राहा. कारण ही ती वेळ आहे, या वेळेचा सदुपयोग करा. आपल्या नागपुड्यामध्ये देव श्वास देत आहे, एव्हरी डे नव्यानं आपल्याला उठवत आहे. एकच कारण आहे, रिपेंट फॉर आवर सिन्स. कारण प्रत्येक वर्ष तुम्हाला एक गोष्ट दाखवतं की तो राजा जो येणार आहे तो येत आहे आणि त्याचं येणं अधिक जवळ होत आहे. आणि वधू म्हणून आपण अधिक चांगली तयारी करायला पाहिजे. या प्रार्थना करूया. प्रभू देवा, आम्ही सर्वजण तुझ्या हाती येतो, तुला धन्यवाद देतो कारण ही संधी आम्हाला तू दिलीस. या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रभू आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो, प्रभू तू तुझ्या मंडळीचं संरक्षण कर. या नवीन वर्षामध्ये दे बापा, तुझ्या मंडळीला फसू देऊ नको. कारण फसवणारे खूप आहेत, आजूबाजूला आहेत, पसरलेले आहेत. प्रभू हे जग रोज बदलत आहे, रोज नवीन अभिलाषा, रोज नवीन मोह, रोज नवीन पाप, नवीन नवीन पापाचे पासवर्ड्स आमच्या आयुष्यामध्ये आहेत. प्रभू आमचं लक्ष आणि आमचा फोकस ख्रिस्तावर स्थिर ठेव. आम्ही ढळू नये. तुझ्या सत्यवचनानं आम्हाला नवजीवन दे. प्रभू ह्या वर्षाकडे आम्ही पाहत असताना आम्ही फार आशेनं देवा बघावं. वर्षाकडे पाहावं, परिस्थितीकडे बघावं नाही. आम्ही फार आशेनं आमच्या सार्वभौम पित्याकडे बघावं. आम्हाला देवा ती कृपा करो. देवा दया कर. तू तुझ्या मंडळीवर दया कर. तू तुझ्या मंडळीचा विश्वास वाढव. तू तुझ्या मंडळीला चालव. ते बापा, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या स्वाधीन होतो. विशेष करून प्रभू हा जो संदेश आहे, जो नवीन वर्षाचा आहे, तो प्रभू या युट्यूबद्वारे अनेक लोकांपर्यंत देवा जेव्हा जाईल, जे लोक देवा हा संदेश ऐकतील, त्या प्रत्येकाला तुझी सहायता कर, मदत कर आणि त्या प्रत्येकाचा विश्वास देवा तू वाढव. हा संदेश प्रभू लोकांना कळावा, समजावा. आणि प्रभू परिस्थिती बदलण्याकडे नाही, तर परिस्थिती बदलणारा जो ख्रिस्त आहे त्याच्याकडे लक्ष लावण्यास देवा त्यांना कृपा पुरव. सर्व गौरव, मान, महिमा आम्ही तुला देतो, कारण ते तुझं आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू. आमेन.